पोहाळे तर्फे बोरगाव तालुका पन्हाळा येथे आज गवताने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्यानं काही काळ परिसरात खळबळ उडाली। या घटनेत ट्रक चालक जखमी झाले असून ट्रकसह गवताच्या भाऱ्यांचे सुमारे लाख रुपयांचं नुकसान झालंय। 11:30च्या सुमारास ही घटना आज घडली। पोर्ली तर्फे बोरगाव येथील चंद्रकांत डोंब वय 55 हे पोहाळवाडी येथून आपल्या ट्रकमध्ये वाळलेल्या गवताचे भारे घेऊन गावाकडे येत होते। गवताने भरलेला ट्रक पोहाळे येथे मुख्य रस्त्यावर आला असता ट्रकचा विद्युत तारांना स्पर्श झाला, त्यामुळे ट्रकमधील गवताने अचानक पेट घेतला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक डोंब यांनी जळत असलेला ट्रक कासारी नदीकडे नेण्याचा प्रयत्न केला, मात्र जळालेले गवताचे भारे रस्त्यात ठिकठिकाणी पडल्याने ग्रामस्थांनी ते विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। दरम्यान हा जळता ट्रक पाहण्यासाठी व आग विझवण्यासाठी शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले होते। वाळवली रस्त्यावरील ज्ञानसंगीता पशुखाद्य कारखान्याजवळ हा ट्रक थांबवण्यात आला। तेथील विजय चोपदार यांच्या बोरच्या पाण्याच्या सहाय्याने ट्रकला लागलेली आग विझवण्यात आली। तसेच जेसीबीच्या सहाय्याने ट्रकमधील पेटणारे गवताचे भारे खाली काढण्यात आले। ग्रामस्थांच्या सहकार्याने आग अखेर आटोक्यात आणण्यात यश आलं। या घटनेत गवताच्या भाऱ्यासह ट्रकचे सुमारे लाख रुपयांचं नुकसान झालंय। आग विझवताना ट्रक चालक चंद्रकांत डोंब यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला, खांद्याला तसेच हात व पायाला भाजल्याने दुखापत झाले। त्यांच्यावर बाजारभोगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले। पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले। आज पोहाळे तर्फे बोरगाव तालुका पन्हाळा येथे गवताचे भारे घेऊन जाणारा जो ट्रक होता त्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे आणि बर्निंग ट्रकचा थरार या ठिकाणी पोहाळेकरांना अनुभवायला मिळाला आहे। माझ्यासोबत या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी युवराज पाटील आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेणार होतो की नेमकं काय घडलं आणि किती वाजता घडलं। 11:30च्या सुमारास पोहाळेहून बाजारभोगाच्या दिशेने ट्रक गवताची खंडी घेऊन चालला होता आणि त्या रेटरेकरां संभाजी बाबुरांच्या घराजवळ MSCBची विद्युत वाहिनी आडवी गेलेली आहे। त्या विद्युत वाहिनीची त्या तारांचा स्पर्श होऊन तिथं गवतानं पेट घेतली आणि ती पेट घेतल्यानंतर ट्रक असाच पुढे येत आला आणि तो ट्रक पुढे आल्यानंतर ह्या खाली घसारतीला वाळवली फाटा पोळे चौक आहे खायचा, त्या घसारतीला तिथं आल्यानंतर त्या ट्रकला म्हणजे शेजारी परत गवताच्या गंजी किंवा पिंजराचे होळे तिथं गंजी आहेत, तिथं अनर्थ काय घडू नये म्हणून आम्ही त्या ट्रकला वाळवली रोडला सांगितलं पुढं सरकत जावा, पाण्याचा जिथे स्त्रोत आहे अशा ठिकाणी ती गवत गाडी विझवायला बरं पडेल उद्या उद्देशानं ही गाडी वाळवली रोडला इथं ज्ञानसंगीता पशुखाद्य कारखान्याच्या शेजारी इथं गाडी येऊन थांबवली आणि तिथून यांचं बोर आहे, विजय चोपदारांचं बोर आहे, त्या बोरच्या पाणी आणि गावात रोज शेकडो नागरिक पोळे गावातील वाळवली किंवा पंचक्रोशीत या लोकांनी सगळ्यांनी मिळून ही गाडी गवताची आग गंजी पाण्याच्या माध्यमातून विझवण्याचा भरपूर प्रयत्न करून अगदी 100% प्रसंगी आग विझवत असताना JCBची मदत घेतली, कारण ती जसं पाणी मारण तसं आगचा भडका होत होता। त्यामुळे JCB आणून JCBच्या माध्यमातून ते जसं पेटलं तसं ते भारे बाहेर काढून परत साईडने 2 पाईपा बोरच्या असल्यामुळे पाणी विझून ते आग आटोक्यात 100% आणली। तसेच त्या गाडीचे चालक चंद्रकांत डोंब यांना सुद्धा सुखरूप बाहेर काढून ती व्यवस्थित आहेत। म्हणजे अनर्थ कुठलाही जीवितहानी होऊ नये म्हणून खबरदारीचा विषय म्हणून गाडी आउटसाईडला इकडे आणली। साधारणतः ट्रकचं आणि ह्या गवताचं जे नुकसान झालंय किती नुकसान झालंय असं वाटतं तुम्हाला? तरी काय गवताचं मला एक 2-4 हजार गवत 7,000 गवत होते। 7,000 गवत 4,500 गवत आणलेलं होतं हे गवत होतं आणि गाडीचं पण थोडं नुकसान झालेलं आहे, म्हणजे लाखभर रुपयाचं नुकसान हो आरामात नुकसान झालेलं आहे।